हॅलो नमस्कार, मी प्रणिता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या प्रणिताज बर्ड या नवीन रेसिपी चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, लाडू म्हटलं की सगळ्यांचाच आवडता पदार्थ येतो, मग ते बेसनाचे असो, मेथीचे असो किंवा रव्याचे असो। तर असेच आपण आज एक पौष्टिक लाडू बघणार आहोत जे शरीरासाठी खूप उपयोगी आहेत। तर त्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्ही बघू शकता। शेंगदाणे घेतलेत भाजून, काही काजू घेतलेत, बदाम घेतलेत, त्यानंतर गूळ वापरणार आहोत आपण आणि मखाने घेतलेत। तर मखाने इथे मी थोडेसे भाजून घेते, कारण आपण जेव्हा दुकानातनं मखाने आणतो ना तर तेव्हा ते थोडेसे सादळलेले असतात, त्यामुळे हे थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहोत। अगदी रंग बदलायच्या आतच उतरवायचे आहे, म्हणजे ते थोडेसे कुरकुरीत होतात। तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की हे मखाने म्हणजे नक्की आहे काय? तर हे मखाने म्हणजे कमळाचं बीज असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतं। यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम असतं, ज्यामुळे आपल्या हृदयाचं आणि किडनीचं आरोग्य उत्तम राहतं। ज्यांना डायबिटीज आहे ना, त्यांनी अगदी अनिशा पोटी रोज हे 4 मखाने जर खाल्ले ना तर त्यांची शुगर लेवल अगदी मेंटेन राहण्यास मदत होते। तर चला, इथे तुमच्याशी बोलत बोलत माझे मखाने पण थोडेसे फ्राय झाले, म्हणजे अगदी कुरकुरीत झाले आहेत आता। तर मी ते आता सगळे खलबत्त्यामध्ये बारीक करते आणि त्यानंतर आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते तोपर्यंत एक साईडला। आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, या सगळे इन्ग्रेडियंट्स बारीक बारीक करून टाकायचे आहेत, पण यासाठी ना आपल्याला खलबत्त्याचाच उपयोग करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, मी मखाने ना अगदी बारीक नाही केले पिठासारखे, थोडे जाडसर ठेवले। आता मी शेंगदाणे यामध्ये कुटते। तर हे शेंगदाणे पण मी भाजून घेतलेले आहेत। शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑइल असतं, जे आपल्या सांध्यांना वंगणाचं काम करत असतं आणि आपल्या जॉईंट्सना नरिश करण्याचं काम जे असतं ते शेंगदाणे करत असतं। त्यामुळे शेंगदाणे पण मी असे मिक्सरमध्ये न बारीक करता खलबत्त्यामध्येच बारीक करते। मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर फक्त ते क्रश होतात, त्याच्यातलं जे नॅचरल ऑइल आहे ना तर ते उतरत नाही। तर आपल्याला लाडूसाठी ना सगळे पौष्टिकच पदार्थ घ्यायचे आणि नॅचरल पद्धतीने लाडू करायचे, त्याच्यामुळे ना मी शेंगदाणे खलबत्त्यातच कुटून घेतले। सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहे ना ते मी खलबत्त्यातच कुटणार आहे। तर आता इथे बघू शकता तुम्ही, काजू आणि बदाम पण मी बारीक करून घेते। आता काजू बदाम तर सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात मोठा प्रोटीनचा स्रोत जो असेल ना तर तो काजू बदामात असतो। तर हे काजू बदाम पण मी खलबत्त्यात बारीक करून घेते, आणि शिवाय लोखंडी खलबत्ता म्हटलं की त्यात लोह पण आलं। यानंतर आपण यामध्ये ज्या जिन्नस टाकणार आहोत ना त्या सगळ्या आपल्या पौष्टिकच आहे बरं का। आणि कुटताना काय करायचं ना, एकदम पिठासारखं नाही करायचं, अगदी थोडंसं जाडसर ठेवलं ना तर लाडूला पण तेवढीच टेस्ट येते। तर तुम्ही बघू शकता माझ्या हाताला त्याचं जे नॅचरल ऑइल निघालं आहे ना तर ते दिसतंय। आणि इथे हे नॅचरल ऑइल आपल्याला फक्त या खलबत्त्यात कुटल्यामुळे मिळालं। जर आपण हे मिक्सरमध्ये बारीक केलं असतं ना तर फक्त याची पावडरच झाली असती, ना की आपल्याला ऑइल मिळालं असतं। आता आपले लाडू पौष्टिक असल्यामुळे आपण याच्यात साखरेचा अजिबातच वापर करणार नाही। यामध्ये टाकणार आहोत आपण गूळ। आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की गुळामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, B12, कॅल्शियम असतं। गुळामध्ये लोहाचं प्रमाणसुद्धा जास्त असतं बरं का मैत्रिणींनो। त्यामुळेच कदाचित तज्ज्ञ आपल्याला ना जेवण झाल्यानंतर गूळ खाण्याचा सल्ला देतात बघा। आणि ज्यांना हिमोग्लोबिन कमी असतं ना तर त्यांनासुद्धा तज्ज्ञ सांगतात की गूळ आणि भाजलेले शेंगदाणे खायचे, जेणेकरून ना आपल्या शरीराला वंगण पण मिळतं आणि गुळामुळे आपलं हिमोग्लोबिन पण वाढत असतं। तर आता आपल्या चवीनुसार आपण याच्यात गूळ टाकू शकतो, कमी जास्त प्रमाण आपल्या चवीनुसार आपण ठरवायचं। आता माझ्या घरामध्ये तर सगळ्यांना खूप गोड आवडतं, त्याच्यामुळे मी बऱ्याच प्रमाणात गूळ टाकते आहे। आणि तसंही आपल्या शरीराला गुळाचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही। अगदी याच्याऐवजी जर आपण साखर टाकली असती ना तर साखरेचे शरीराला खूप दुष्परिणाम होतात, सगळ्यांनाच माहिती आहे सध्या। त्यामुळे ना मी गुळच वापरला, कारण आपले लाडूच पौष्टिक असल्यामुळे। तर आता हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि बघू शकता तुम्ही, त्याला मुळताच एवढं ऑइल असल्यामुळे ना थोडं बाइंड पण होतं इथे, अगदी जास्त तुपाची गरज नाही पडणार। पण आता जास्त व्यवस्थित बाइंडिंग होण्यासाठी आपण इथे तूप टाकणार आहोत। तर मी इथे गाईच्या तुपाचा समावेश केला आहे। गाईचं तूप पण आपल्याला शरीराला खूप थंड असतं आणि डोळ्यांसाठी पण आपल्या खूप चांगलं असतं, तर त्यामुळे मी गाईच्याच तुपाचा वापर केला। आता इथे गाईचं तूप गरम करून घेतलं, वितळून घेतलं, नंतर सगळीकडे ते तूप व्यवस्थित पसरतं। आणि आता आपल्याला जसं म्हणजे बाइंड करता येईल ना त्याप्रमाणे अंदाजाने तूप टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। तर आता मी ना अगदी नकळत 2 चमचे तूप टाकलं याच्यामध्ये, कारण की अगोदरच ऑइलमुळे ते बाइंड होत होते लाडू, त्याच्यामुळे फक्त थोडंच तूप लागलं मला। तुम्ही बघितलंच असेल कढईमध्ये, बाकीचं तूप तसंच आहे। तर आता मी हे सगळे लाडू वळवून घेते। तुम्ही बघू शकता किती छान बाइंड होत आहेत लाडू, आणि अगदी कलरसुद्धा त्याचा एकदम सुंदर असा आला आहे। तर आता बघा तुम्ही, अगदी सहज माझे लाडू वळले जात आहेत आणि लाडूचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता। मीडियम साईजचे लाडू असे वळून घ्यायचे, म्हणजे आपल्याला खायला पण कंटाळा येत नाही। तर चला, आता हे सगळे लाडू मी वळवून घेते।
जर तुम्हाला आपले लाडू आवडले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका. बाय.